नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रात्री कला आणि अद्वैत दोघेही आता रूममध्ये असतात. अद्वैत त्याचं ऑफिसचं काम करत असतो आणि कला अद्वैतला त्रास देण्याचा एकसुद्धा चान्स सोडत नसते. तर कला आता स्वतःशीच म्हणत असते, अरे वा, काय मस्त झाली होती बासुंदी आणि खरंच तुला मानलं. कला आता अद्वैतला म्हणते, काय रे चांदेकर, एरवी साखर सुद्धा न खाणारा तू आज 4 वाट्या बासुंदी प्यायलायस आणि भरलं की नाही तुझं पोट. अद्वैत सुद्धा फक्त शांतपणे कलाचं ते सगळं बोलणं ऐकत असतो. अद्वैत याच्यावरती काहीच उत्तर देत नाही. मग हे सगळं पाहता कला अद्वैतला म्हणते, म्हणजे तू आता माझ्याशी बोलणार नाहीयेस तर. कलाचं जरा खूपच होत असतं. ते सगळं पाहता अद्वैत लगेच चिडतो आणि कलावरती ओरडत म्हणतो, खरं तर मी तुझ्यासोबत बोलणारच होतो, कारण आता जरा सविस्तरच बोलावं लागेल. मग कला लगेच नाटकं करत म्हणते, अरे बापरे सर, काय झालं, बोला ना. याच्यावरती आता अद्वैत म्हणू लागतो, तुझी खाली पर्सची नाटकं केलीस ना, ती सगळी तू मुद्दामून केली आहेस हे माहितीये मला. आईने मुद्दाम माझ्यावरती ओरडावं म्हणून ही असली नाटकं ना अजिबात माझ्यासमोर करायची नाही. आणि मला माहिती होतं की तू हे सगळं मुद्दामून केलं. तुझ्यामुळे आज माझी आई माझ्यावरती ओरडली. तर अद्वैतचं आता हे बोलणं पाहता कला लगेच अद्वैतला लहान मुलांसारखं ट्रीट करत म्हणते, अरे वा, एका बाळावरती आई ओरडली का. अद्वैत म्हणत असतो, तू असं ना मला चिडवू नाही शकत. याच्यावरती कला आता म्हणते, हे बघ, तू भांडू नकोस. माझं फक्त ना एवढंच म्हणणं आहे, जेव्हा असं तुडुंब पोट भरलेलं असतं ना तेव्हा मला पान खायची इच्छा होते. चल ना आपण जाऊयात. आता त्याच्यानंतर अद्वैत आश्चर्याने कलाकडे पाहू लागतो. तर कला आता अद्वैतला म्हणते, अरे देवा, मी तर विसरलेच होते ना, तुमच्यासारखे श्रीमंतांना, चांदेकर या लोकांना टपरी बिपरीवरती पान खाणं हे माहिती नसेल ना. जीभ लाल होईपर्यंत पानं खायची. आता आयुष्यामध्ये आनंद कसा लुटायचा हेच माहिती नाहीये तुला. तर मग आता कलाचं हे सगळं बोलणं अद्वैत आता आश्चर्याने ऐकत असतो. आणि याच्यावरती आता अद्वैत लगेच कलाला म्हणतो, आम्हाला सुद्धा आवडतात सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला, मला सुद्धा पान खायला आवडतं. तर मग आता अद्वैतचं हे बोलणं पाहता कला लगेच हसत अद्वैतला म्हणते, काहीही बोलतोस तू चांदेकर. अद्वैत म्हणत असतो, काहीही, हे बघ, तू मला चॅलेंज करू नको, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कला आता म्हणत असते, सगळं माहिती आहे का तुला, मग मला सांग काय असतं पानामध्ये आणि कसं असतं काम. तर मग आता अद्वैत कलाला सांगू लागतो, पानाचे ना असंख्य हेल्थ बेनिफिट्स आहेत, तोंड स्वच्छ करायला, स्किनसाठी आणि याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहेत. पण प्रत्येक गोष्टी मी हेल्थ बेनिफिटच बघून खातो. कला आता म्हणते, अरे मी प्रत्येक गोष्ट ना चवीने खाते. आता मला असं म्हणायचंय, तुला सुद्धा पान आवडतं आणि मला सुद्धा पान आवडतं. आता ना होऊन जाऊ दे, आपण दोघंही जाऊयात आणि पान खाऊन येऊयात. अद्वैत आता कलाला विचारतो, पान खायला जायचं म्हणजे कुठे जायचं. याच्यावरती आता कला लगेच अद्वैतला आडवं बोलत म्हणते, आपण ना झाडावरतीच जाऊयात. पण मात्र अद्वैत ओरडत म्हणतो, हे बघ, तू असे ना फालतू विनोद करू नकोस. पण मात्र कला असं अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, मला नाही वाटत पान टपरीवरती जाऊन पान खाशील. टपरीवरती पान खाऊन जायला ना अस्सल जिगर लागते. आणि अद्वैत कलाला उत्साहित करण्याचा प्रयत्न करत असते. कला अद्वैतला म्हणत असते, आणि मला तरी असंच वाटतंय की तुझ्याकडे ते जिगर नाहीये. अद्वैतचं म्हणणं असतं, तुला काय वाटतं, सगळं तुलाच येतं का. याच्यावरती आता कला म्हणते, सगळं मला नाही येत, पण मात्र सर्वसामान्याचा आनंद कशात आहे ना हे मला माहितीये. चल, आज तुला ना माझ्याकडनं पान पार्टी. हो, माझ्याकडनंच घे, कारण तुझ्याकडनं फक्त मला अपमानच मिळतो. अद्वैत आता कलाला म्हणत असतो, तू ना खूप बोलीस, मी ना नाही येणार. याच्यावरती आता कला म्हणते, मी जर कुठे चल म्हटल्यानंतर तुला नाही म्हणावंच लागतं का. अद्वैत म्हणत असतो, तुला सांगितलं ना एकदा, मला नाही यायचंय तुझ्या बरोबर. आता कलाला काहीही करून अद्वैतला पान खाण्यासाठी घेऊन जायचंच असतं. तर मग कला आता अद्वैतला आडवं तिरवं बोलत त्याला उत्साहित करत म्हणते, अरे आता तू कसला रे पान खाण्याचा शॉकिंग. पान खायचंय म्हटल्यानंतर एखादा माणूस एका पायावरती यायला तयार होतो. इनफॅक्ट चप्पल न घालता सुद्धा तसाच जायला तयार होतो. आता याच्यावरती अद्वैत कलाला म्हणतो, हे बघ, पाण्याच्या गोष्टी ना तू मला नको सांगूस. लहानपणापासून पान खातोय मी आणि प्रत्येक पानाला ना एक एक चेरी लावून खायचो. अद्वैत कलाला म्हणत असतो, मी जेव्हा कॉन्फरन्ससाठी गेलो होतो ना तेव्हा 1,500 पान खाल्लं. तू ऐकलंयस का कधी. याच्यावरती आता कला म्हणते, अरे ते काही असे ना, पण पान कसं हिरवगार पाहिजे. तू जर एवढ्या बोलण्यापेक्षा जर सोबत आला असता ना तर तुला पान खाऊ घातलं असतं. आता बघ, तू अजून सुद्धा विचार कर. आता कलाचं हे बोलणं पाहता अद्वैत सुद्धा स्वतःशीच म्हणतो, हिने पानाचा विषय काढला, मला सुद्धा ना जाम तलप आलीये. मग हिला जर मी सांगितलं ना तर संपलं सगळं. ही तेच धरून बसणार की माझ्यामुळेच तर तुला पान खावंसं वाटलं. इकडे दुसरीकडे अद्वैतकडे पाहता कला सुद्धा स्वतःशीच म्हणते, चांदेकर तू काहीही म्हण, पण मात्र तुझ्या चेहऱ्यावरती ना सोनेरी रंगाने छापलंय की तुला पान खायचे म्हणून. मी काय आत्ताच ओळखते का तुला. अद्वैत आता कलाला म्हणतो, काय बघतीयस असं. याच्यावरती आता कला अद्वैतला म्हणते, हेच बघतीये की तुला सुद्धा ना पान खाण्याची तलप आलीये. पण मी विचारलंय ना म्हणून तू अडवून दाखवतोयस.
अरे चांदेकर चल ना, पानाला सुद्धा ना एवढा चुना नाही लावा लागत आहे, तेवढा मला तुला मस्का लावावा लागतोय. अद्वैत आता म्हणत असतो, अगं तुला जायचंय ना तर तू जा ना. याच्यावरती आता कलाचं म्हणणं असतं, मला जायचंच आहे रे, पण मात्र आता रिक्षा नाही मिळणार. आणि त्याच्यानंतर कला आता अद्वैतच्या गाडीची चावी घेते आणि अद्वैतला म्हणते, मी तुझी गाडी घेऊन जाणार आहे. आता त्याच्यानंतर आता अद्वैत लगेच घाबरतो, कलाकडे येतो आणि कलाला म्हणत असतो, हे बघ माझी गाडी नाही घेऊन जायची हा. कला आता म्हणत असते, अरे म्हणूनच तर तुला म्हणते ना की माझ्याबरोबर चल म्हणून. अरे तू ना बोल काहीतरी, कारण की एवढा भाव ना आजपर्यंत मी कोणालाच नाही दिला आणि मी खरंच सांगते तुला. अद्वैत आता लगेच कलाच्या हातामधली चावी हिसकावून घेतो. कला विचारते की हे काय होतं. याच्यावरती आता अद्वैत सांगतो की माझं लक्ष नसताना सुद्धा तू जर चावी घेऊन गाडी घेऊन गेली तर. कला आता म्हणत असते, हे बघ तुझ्या गाडीची ना मला गरज नाहीये, चालत जाईन मी, चल तू हो बाजूला. आणि कला अद्वैतपासनं मुरडत मुरडत आता तिकडनं निघून जाते. इकडे अद्वैत आता कलाला गेलेलं पाहतच स्वतःशीच म्हणतो, ही अति आगाऊ एकटीच चालली. अरे मला सुद्धा पान खायची इच्छा झाली, ही माझ्यासाठी पान घेऊन येईल का. अरे ही कसली माझ्यासाठी पान आणतीये. आता अद्वैत विचार करत असतो की जाऊ की नको. कला आता रस्त्यावरनं एकटीच चाललेली असताना ती रिक्षाला थांबवत असते, पण मात्र तिला रिक्षा सुद्धा थांबत नसते. इकडे आता अद्वैत झोपलेला असतो, पण मात्र त्याला झोप सुद्धा लागत नसते, कारण कलाने अद्वैतला पानाची तलप घालून दिलेली असते. अद्वैत आता म्हणत असतो, हिला नको त्यावेळी पाण्याचे विषय काढायची काय गरज होती, नुसते किडे घालते डोक्यात. गेली ही स्वतः निघून पान खायला, आणि मला सुद्धा पान खायचंय. असं मनातल्या मनात तर काय मी पान नाही खाऊ शकत ना. आणि अद्वैत लगेच तिकडनं पान खाण्यासाठी जाऊ लागतो, पण अद्वैत मध्येच थमकतो आणि परत विचार करू लागतो, मी जर पान खाण्यासाठी गेलो तर ही अति आगाऊ म्हणेल की मी तिच्यामुळेच गेलो. ह्याला काय अर्थ आहे, मला आत्ताच्या आत्ता पान खायचंय. मी पानासाठी ना तिला मला मॅन्युप्युलेट करू देणार नाहीये. मी पान खायला गेलो तरी सुद्धा ती मला बोलणार आहे, आणि नाही गेलो तरी सुद्धा ती मला बोलणार आहे. आता मला पान खायचंय ना, काय व्हायचंय ते होऊ दे, मी जाणारच. आणि अद्वैत आता लगेच पान खायचं म्हणून तिकडं निघून जातो. अद्वैत आता पान खायला चाललेल्या गाडीतून असताना त्याला लगेच समोर आता कला दिसते, आणि अद्वैत आता लगेच कलापाशी येऊन गाडी थांबवतो. अद्वैत लगेच कलाला पाहता म्हणतो, अरे वा तू अजून इथेच आहेस. याच्यावरती आता कला म्हणते, अरे वा चक्क तू पान खाण्यासाठी आलायस. अद्वैत म्हणत असतो, मुकाट्याने ना गाडीत बस, आता मी गाडीत बसणार नाही वगैरे ना अशी नाटकं नको करूस. कला आता म्हणते, हे बघ मी असं काहीही म्हणलेलं नाहीये आणि मी गाडीत बसणारच आहे. तर मग कला लगेच आता गाडीत जाऊन बसते. त्याच्यानंतर आता कला अद्वैतला म्हणत असते, तू तर येणार नव्हतास ना. याच्यावरती आता अद्वैत म्हणतो की माझं सोड ग तू, तू तर इथेच आहेस. मला असं वाटलं होतं की आत्तापर्यंत तू जाऊन पान बिन खाऊन आली असशील. या स्पीडने जाशील ना तर टपरी तर बंद होईल, मग काय तुला पान खाता येणारच नाही. नशीब मी आलोय आणि तुला घेऊन जातोय, नाहीतर मेजर पचका झाला असता. कला अद्वैतला म्हणते, ते सगळं सोड, आता तू मला पान खायला घेऊन आलायस ना, तर मग चल. याच्यावरती आता अद्वैत म्हणतो, मी काय तुला घेऊन जायला नाही आलेलो, मला सुद्धा पान खायचंय म्हणून मी आलोय. तर मग आता अद्वैत आणि कला दोघी पान खाण्यासाठी तिकडनं निघून जाऊ लागतात. ते गाडीत चाललेले असतात. माहोल सुद्धा खूप छान असतो आणि वातावरण सुद्धा खूप छान असतं. तर मग कला लगेच आता त्यांच्या गाडीमध्ये मराठी सॉंग्स प्ले करते. हे सगळं पाहता अद्वैत आता स्वतःशीच म्हणतो, ही बाई ना एकतर माझ्यात असते, नाहीतर एकतर मजेत असते. कला सुद्धा आता गाणे म्हणत म्हणत एन्जॉय करत असते. तर मग अद्वैत लगेच आता मध्येच गाणं बदलून टाकतो. तर मग कला आता हे सगळं पाहता स्वतःशीच म्हणते, माझा जर मूड चांगला असला ना तर दरवेळी हा खराब का करतो. अद्वैतने लावलेलं गाणं कलाला सुद्धा पटतं आणि कला सुद्धा ते गाणे एन्जॉय करू लागते. अद्वैत सुद्धा ते गाणं म्हणत म्हणत गाडी चालवत असतो. कला आता अद्वैतची गंमत करत त्याच्याकडे पाहत म्हणते, मी लावलेलं गाणं तू बदललंस ना, आता बघ मी काय करते ते. अद्वैत गाणं म्हणतच असतो, पण मात्र कला लगेच आता मध्येच गाणं बंद करून टाकते. तर मग अद्वैत एकटाच गाणं म्हणत राहतो. आणि आता अद्वैतचा आवाज पाहता कला खुद सुद्धा खूप मोठ्या मोठ्याने हसायला लागते. आणि अद्वैतच्या गाण्याचा आवाज ऐकल्यानंतर बाहेरची कुत्री सुद्धा भुंकायला लागतात. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे काजल झोपलेली असताना तिला सगळं सोहमचं बोलणं आठवत असतं. म्हणजेच की सोहम काजलला चिडवून देण्यासाठी म्हणाला होता की माझी ना आउट ऑफ इंडियावरून एक मैत्रीण आली आहे आणि काही दिवस मी तिच्याबरोबरच टाइम स्पेंड करणार आहे. आणि काजलच्या डोक्यामध्ये तेच सगळे विचार सुरू असतात. तर मग आता काजल स्वतःशीच म्हणते, असा कसा आहे हा सोहम, म्हणजे असंच कोणत्या तरी मुलीबरोबर बाहेर जेवायला जातो. कोणीही मेन म्हणजे मुलगी, आणि त्या मुलीबरोबर जेवायला जाईपर्यंत एवढी ओळख वाढलीच तरी कधी, आणि एवढं सगळं होईपर्यंत आपल्याला तर यातलं काहीच नाही माहिती. तर मग काजलला काय करावं काहीच समजत नसतं. तर मग काजल लगेच रागामध्ये सोमला फोन लावते. इकडे सोम झोपलेला असतो आणि काजलचा फोन आलेला पाहता विचार करतो की काजलला काय झालं, ही मला का फोन करतीये. सोम लगेच फोन उचलतो आणि काजलला म्हणतो, काय हो मॅडम काय झालं, तुमच्या राज्यामध्ये सगळं अलबेल तर आहे ना. त्याच्यानंतर काजल आता सोमला म्हणते, अरे आपण तुला हे विचारायला फोन केलाय की डिनर कसं झाला. तू डिनरला जाणार होतास ना, ते मला अचानक आठवलं.
पण मात्र काजल काय बोलते हे सोमला समजत नसतं. सोम काजलला विचारतो की म्हणजे काय? सोम काजलला म्हणत असतो की तुला नेमकं म्हणायचंय तरी काय? याच्यावरती आता काजल लगेच चिडत आता सोमला म्हणते की तू एवढं जेवलायस आणि तुझ्या लक्षातच येत नाहीये का मला काय म्हणायचंय? तू त्या तुझ्या मैत्रिणीबरोबर जेवायला जाणार होतास ना? मग गेला की नाही? पुढे काय झालं? काय गप्पा झाल्या? हे कोण सांगणार? सोम काय डिनर बिनरसाठी कुठेच गेलेला नसतो. सोम काजलला चिडवून देत म्हणतो, "ते ना आम्ही सॉलिड मज्जा केली आणि ती मुलगी म्हणजे खूप गोड आहे." काजल लगेच आता सोहमला म्हणते, "हो, म्हणजे ती खूप गोड आहे का?" सोहम काजलला चिडवून देत म्हणत असतो, "अगं मी कुठे असं बोललो? मला तर असं म्हणायचं होतं की ती खूप गोड खाते. खूप डेझर्ट खाल्ले तिने आणि मला सुद्धा खायला घेतलंय. आणि म्हणूनच तर मला असं जेवण जड झालेलं ना, म्हणूनच मी जस्ट झोपलेलो तुझा कॉल येण्याच्या आधी." सोहम आता त्याला खूप झोप आली असं काजलला दाखवत असतो. त्याच्यानंतर आता सोहम काजलला म्हणतो, "तू मला ना गुड नाईट म्हण, म्हणजे मला झोप येईल लवकर." काजल म्हणते, "का? तिने नाही म्हटलेलं का तुला?" याच्यावरती सोहम म्हणतो, की "तिने म्हटलेलं म्हणूनच तर एवढी छान झोप लागली होती ना." सोहम म्हणतो, "तिने मला म्हटलेलं, आता मीच तुला गुड नाईट म्हणतो. ठीक आहे, गुड नाईट, चल बाय." आणि सोहम फोन बंद करू लागतो. काजल इकडे म्हणत असते, "मी तुला काहीतरी विचारायला फोन केलाय, त्याचं मला उत्तर तर दे." सोहम आता सगळं ऐकतो आणि मुद्दामच लगेच फोन कट करून टाकतो. काजल आता ते सगळं पाहता स्वतःशीच म्हणते, "याची कोण मैत्रीण आहे ना ते मला बघायलाच हवं." आणि इकडे सोहम लगेच स्वतःशीच हसायला लागतो. इकडे दुसरीकडे कला आणि अद्वैत दोघेही चाललेले असतात. अद्वैत आता म्हणतो, "कुठे आहे तुझी पानटपरी?" याच्यावरती आता कला म्हणते, "ती टपरी माझी नाहीये." पण मात्र अद्वैत म्हणत असतो, "बरं ठीक आहे, सांग ना कुठे आहे ती टपरी?" कला अद्वैत दोघेही आता पानटपरी शोधत असतात. अद्वैत आता गाडी चालू चालू दमतो. तर मग अद्वैत म्हणतो, "खरे बास ना गं आता, दमलोय मी." याच्यावरती आता कला म्हणते, "बरं ठीक आहे, तू दमलायस ना, तू इथे बस, मी गाडी चालवते." अद्वैत लगेच कलावरती ओरडत म्हणतो, "हे तिथेच शांत बस हा. आता पान खाण्याची इच्छा ना तुझीच होती आणि हे सगळं ना तुझ्यामुळेच झालंय, कारण तूच माझ्या डोक्यामध्ये हे पाण्याचं खूळ भरलं." कला आता अद्वैतला म्हणत असते, "अरे चांदेकर, किती बोलतोस ग तू? थोड्या वेळी माझ्याबरोबर न बोलणारा अद्वैत चांदेकर हाच आहे का, असा मला प्रश्न पडायला लागलाय." अद्वैत म्हणत असतो, "हो, मी हाच आहे." त्याच्यानंतर कला आणि अद्वैत दोघेही पानटपरी शोधू लागतात. कला आता स्वतःशीच म्हणत असते, "एवढा हा द ग्रेट चांदेकर आणि याला साधी पानाची टपरी सुद्धा माहिती नाहीये." अद्वैत आता कलावरतीच ओरडत म्हणतो, "एवढी साधी पानाची टपरी सुद्धा शोधता येत नाहीये तुला. तुझ्यामुळे किती लांब आलोय बघतीयेस ना?" आता कला आणि अद्वैत यांच्या दोघांनाही पानटपरी तर मिळते, पण मात्र ती पानटपरी आता बंदच असते. त्याचं अर्ध शटर उघडच असतं आणि अर्ध शटर बंद असतं. तर मग आता अद्वैत लगेच म्हणतो, "आपण शटर उघडून आतमध्ये जाऊ शकतो ना?" कला आता म्हणत असते, "असं दुसऱ्याच्या दुकानामध्ये चोरासारखं घुसायचं?" म्हणजेच की मला हे नव्हतं वाटलं की अद्वैत चांदेकरांच्या डोक्यामध्ये हा असा विचार सुद्धा येतो. अद्वैत म्हणत असतो, "अरे आपण आतमध्ये नाही गेलो ना तर आपल्याला पान खाता येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये." अद्वैत म्हणत असतो, "तुला एक गंमत सांगतो. मी आणि माझी फॅमिली ना चोरच चोत. आम्ही चोरी करूनच एवढं मोठं झालोय." कला अद्वैत लगेच आता त्या गोष्टीवरनं तिथे एकमेकांशी वाद घालायला लागतात. कला सुद्धा आता अद्वैतला बोलत असते. अद्वैत सुद्धा शब्दाला शब्द वाढवत कलाशी भांडत असतो. त्याच्यानंतर कला आणि अद्वैत दोघेही आता इकडे पानटपरीमध्ये शिरतात. अद्वैत आता ते शटर बंद करून टाकतो. तर मग आता कला विचारते की तू शटर का बंद केलंस? याच्यावरती आता अद्वैत म्हणतो, "कोणी जर आपल्याला बघितलं तर काय करायचं? माझ्या चेहऱ्यावरून नाही, पण तुझ्या चेहऱ्यावरून ना तू चोरच वाटशील." याच्यावरती आता कला म्हणते, "बरं ठीक आहे, मी चोर आहे, मग तू कोण आहेस?" अद्वैत आता लगेच म्हणतो की मी अद्वैत चांदेकर आहे. माझं फक्त ना नावच पुरेसं आहे. याच्यावरती आता कला म्हणते, "अद्वैत चांदेकर, तू आता ना विचार कर. असं जर तू दुसऱ्याच्या दुकानामध्ये चोरून शिरलायस आणि असं पानबिन खातोयस, हे जर लोकांना कळलं तर काय होईल?" त्याच्यानंतर कला आता अद्वैतला म्हणते, "तुला पान बनवता येतच नसेल ना?" याच्यावरती आता अद्वैत म्हणतो, की "जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी मला करता येत नाही. मी टेक्निकली परफेक्ट पान बनवू शकतो, म्हणजेच की तुझ्यापेक्षा चांगलं." तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अद्वैत कला दोघेही पान खरं बनवत असतात. तर अद्वैत कलापेक्षा पानाला जास्त चुना लावतो. कला लगेच अद्वैतला म्हणते, "चांदेकर, केवढा चुना लावलायस तू?" याच्यावरती आता अद्वैत म्हणतो, "तू मला जेवढा लावतेस ना त्याच्यापेक्षा कमीच लावलाय." आता कला पुढे काय बोलणार तेवढ्यात अद्वैत लगेच कलाच्या तोंडामध्ये पान घालतो. त्याच्यानंतर पानाला जास्त चुना लावल्यामुळे अद्वैतला बिघायला लागतं. अद्वैत पुढे पुढे जात असतो आणि कला अद्वैतला सावरण्याचा प्रयत्न करत असते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.